शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आज ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे मांडली। शिंदे गटाकडे 40 आणि ठाकरे गटाकडे 15 आमदार असल्याचा संदर्भ देताना जर शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले तर बहुमत ठाकरे गटाकडेच राहील असा दावा सिब्बल यांनी केला। त्यामुळे मूळ पक्ष ठाकरे गटाचाच ठरतो आणि शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा युक्तिवाद त्यांनी केला। तसंच पक्षांतर विरोधी कायद्याचा हेतू लक्षात घेऊनच घटनात्मक तरतुदींचा अर्थ लावला पाहिजे असाही दावा सिब्बल यांनी कोर्टात केला। आज कोर्टामध्ये नेमकं काय घडलं पाहूया एकदा। सिब्बल यांच्याकडून आयोगाची ऑर्डर सादर करण्यात आली। राष्ट्रीय कार्यकारिणीवर कोणी आक्षेप घेतला नव्हता असं त्यांनी कोर्टात सांगितलं। निवडणूक आयोगानं चुकीच्या पद्धतीने निकाल दिला। जनता दलाचा निर्णय आम्हाला लागू होत नाही। आयोगानं निर्णय घेताना आम्हाला कोणती नोटीस दिली नाही। निवडणूक आयोगाने फक्त एका बाजूने निर्णय दिला। बंडा आधी पक्षात शिंदेंची नियुक्ती पक्ष घटनेनुसारच झाली। अचानक 2018ची घटना चुकीची ठरवली गेली। पक्षाची घटना आणि संघटनात्मक रचना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असंही त्यांनी नमूद केलं। आमच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय प्रलंबित ठेवला असा आरोप त्यांनी केला। आयोगानं सरसकट पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं। एवढ्या वेळेत निर्णय घ्या असं विधानसभा अध्यक्षांना सांगू शकत नाही असं यावर कोर्ट म्हणालं। 2023 मध्ये अध्यक्षांनी आमदारांना नोटीस दिली। पक्षाने आमदारांना अपात्र करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली होती। आमदार 2/3 होण्याची वाट पाहून मान्यता देण्यात आली। पक्षफूट आणि अपात्रता हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत। तर पक्षफूट चिन्ह आमदार अपात्रता तुम्ही एकत्र करत आहात असं कोर्टानं सांगितलं। तर त्यावर कपिल सिब्बल यांनी आम्ही तिन्ही प्रकरणं एकत्र करत नाही असं स्पष्ट केलं। अपात्र होणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री बनवू दिलं असं त्यांनी निवडणूक आयोगाकडे म्हटलंय। ईडी सीबीआय नोटीस आली की आमदार शिंदे गटात गेले असाही आरोप त्यांनी केला। पक्ष सत्तेत असतो त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही असाही दावा त्यांनी केला। अपात्र ठरले असते तर मुख्यमंत्री झालेच नसते असंही कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलं। तुम्ही आमच्या इतरही घटनात्मक संस्थांना कमी लेखू नका असं कोर्टानं सांगितलं। इतरही घटनात्मक संस्था आपलं काम करत आहेत। पक्षातील बदल निवडणूक आयोगाला कळवायला लागतात। ईसीआयला आधी निर्णयाचा अधिकार देणं धोकादायक आहे असं मत कपिल सिब्बल यांनी मांडलं। हा मुद्दा 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे द्यावा अशी मागणी त्यांनी केली। आमदार अपात्र ठरल्यास ईसीआयचा आधारच कोसळेल। बहुमत चाचणीनंतर निरर्थक ठरण्याची शक्यता आहे। संख्याबळ जरी त्यांचं अधिक असलं तरी अपात्रतेनंतर बहुमत आमचंच असेल असंही कपिल सिब्बल यांनी ठामपणे सांगितलं। नक्की आजचं जे संपूर्ण युक्तिवाद होता हा निवडणूक आयोगाच्या प्रत्येक बेकायदेशीर कृत्याबाबत होता। बरोबर ना? बरोबर आम्ही ऐकत होतो। तुम्ही ऐकत होता, तुम्ही पाहिलं असेल की या देशातला निवडणूक आयोग ज्याने निष्पक्षपाती काम करण्याची जबाबदारी संविधानानुसार घेतलेली आहे त्या निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या बाबतीमध्ये किती बेकायदेशीरपणे काम केलं आणि पक्षपाती निर्णय घेऊन एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला याच्यावर आज कपिल सिब्बल साहेबांनी युक्तिवाद केला।